big brother, support system, guys, big sister, and Bauji. Look at आमची परी guys. Hey, ही आमची बारकी आणि वहिनी इकडे बघू शकता. लिटल सिस्टर आणि आमचा राजा माणूस. Mother guys, mother, and these two my भांजेस. This is big and little. तर गाईज चालू आता आम्ही जीवदानीला आणि जीवदानीला मध्ये जाताना वज्रेश्वरी तिकडे सुद्धा आम्ही भेट देऊ आणि नंतर पुढे जीवदानीला जाऊ. जीवदानीच्या टेम्पलला विरारला आता समोरच आलेलं आहे शीतला देवीचं मंदिर. तर जीवदानीला जाताना आम्हाला लागलं तर बोललो आपण इकडे सुद्धा दर्शन घेऊ शीतला देवीचा आणि मग पुढे जाऊ. तर ही गाईज फॅमिली पुढे चाललेली आहे आणि मी मागे. तर आता आम्ही दर्शन घेत आहोत आता शीतला देवीचा. हा बघा गेटवर आलेलो आहे आम्ही. इकडे सगळे गुलदस्ता रसाचे फुलं वगैरे लावलेले आहेत आणि इकडे घेतलेला आहे आम्ही देवीसाठी गजरा आणि नारळ. हे बघा ही गाईज फॅमिली यो आणि हा आमचा राजा माणूस झोपले वाटतं. राजा माणूस उठला काय बाबू. सो गाईज चला शीतला देवीचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि आता चाललो आम्ही पुढच्या रस्त्याला. तर भी बघा गाईज इकडे बस उभी. चाललो आता आम्ही बसमध्ये. तर गाईज चला आलो आम्ही आता वज्रेश्वरीला. आम्ही गाईज बसमध्ये होतो. गाडी पार्किंगला लावली आणि तिकडे बघा आधीच उभे होते इकडे सगळे. आता इथून जास्त मोठा नाही थोड्याच आहेत. जाऊ आता आम्ही वरती वज्रेश्वरीला दर्शन घेऊया देवीचं. वज्रेश्वरी देवीचं चला. हा बघा गाईज सुरुवातीला तिथं कासव ठेवलेला आहे गाईज. चला आता आलो आम्ही आता मुख्य गेटवर आलेलो आहे गाईज. इथे देवीची अवतार कथा लावलेली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि इकडे मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा तुम्ही पॉज करून वाचू शकता. मंदिरात आलोय गाईज आम्ही. बघू शकता लाईन. आज रविवार आहे पण रविवारच्या हिशोबात गर्दी कमी आहे आज. तरी पण आहे लाईन खूप आहे. गाईज चला आम्ही आता आलोय दर्शन घेऊन बाहेर. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून गाईज मी आतमधली व्हिडिओ नाही दाखवू शकलो. बाकी इकडे बघा इकडे एक छोटा मंदिर आहे. सगळ्यात मस्ती कोरपोर आमची. बाबू मजा आली का. इकडे बघू शकता काय हे लावलेलं आहे. हा माउंटेन वगैरे व्ह्यू तर खूप चांगला आहे गाईज. इकडे पण म्हणजे फिरण्यासारखी जागा आहे गाईज. तुम्ही नक्की एकदा इथं येऊन भेट द्या. मंदिराची कारागिरी पण एकदम नंबर आहे. आणि या बाजूला गाईज इकडे फोटोशूटची जागा वगैरे आहे. तिकडे त्या बाजूला झाडे वगैरे खूप चांगले आहेत. इकडे डेकोरेशन पण खूप चांगलं केलं आहे. तर चला आता गाईज आता मी पुढच्या वाटचालीस सुरुवात करतो. हे बघा इकडे वाट बघतायत आमची पब्लिक. आणि हे बघा इकडे शिवलिंग ठेवलेली आहे गाईज. गाडी लावली इकडे पार्किंगमध्ये आणि चाललोय आता आम्ही आलोय गणेशपुरीला. गणेशपुरीला गाईज मस्त गरम पाण्याचे कुंड आहेत. तर आता ते सुद्धा बघू. मार्केट इथला आणि हा आता नवीनच मंदिर बांधलंय गाईज. कारण आधी एकदा आलेलो आम्ही खूप वर्ष आधी तेव्हा मंदिर वगैरे नव्हता ओपन होता. आता मंदिर वगैरे मस्त बांधलंय चांगलं बांधलंय गाईज. तुम्ही बघू शकता इकडे फुल हार वगैरे लावलेले आहेत अंबाडीपर्यंत. आणि इकडे आमची फॅमिली गाईज. ग्रेट डेन हाईट आणि त्याची हे बघा. हे बघा कुंड गाईज मस्त गाईचं इथं तोंड लावलेलं आहे. बघू शकता 3 कुंड आहेत आणि समोर सो हे गाईज चला आता दर्शन घेऊन झालेलं आहे एवढ्या छान मंदिराचं. तर गाईज खूप भूक लागली होती त्यामुळे आता मागवल्या मी मिसळ. इकडं मागवले इडली. इकडे घरी बनवलेली खिचडीच खातात भाऊजी. इथे पण मिसळ आणि बाकी इकडे चिल्लर पार्टी बसली आहे गाईज. हा बघा आमचा माझा माणूस आणि तिकडं बसले इकडे
घरचा जेवण हे बघू शकता. तर चला आता जेवण घेतो आम्ही. सो गाईज चला 2 मंदिर फिरल्यानंतर आम्ही आता चाललोय फायनली आमच्या लास्ट स्टॉपवर. आणि गाईज ते 2 मंदिरामध्ये दोघीकडे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी काही शूट करू शकलो नाही. आता म्हटलं पण खरंच खूप भारी होता. तर तुम्ही इकडे जीवदानीला येताना इकडे नक्की भेट द्या. खूपच बघण्यासारखं मंदिर आहे गाईज, गणेशपुरी. तर आता आम्ही फायनल आमच्या लास्ट स्टॉपवर चाललेलो आहे आणि सगळे खाऊन पिऊन एकदम थकलेले आहेत. सध्या जरा आराम करतायत, कारण इथून जाण्यासाठी सुद्धा अजून आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल. तोपर्यंत थोडा आराम करतो. तर चला गाईज भेटूयात आपण डायरेक्ट जीवदानी. सो हे गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे विरारला, जीवदानी आईच्या मंदिराच्या इथे. बघू शकता हा मंदिर काय, बघू शकता इथे डोंगरावर किती छान असा ओम काढलेला आहे. खूप छान वाटतो. आणि संध्याकाळी तर थोडा अजून उठून दिसतो गाईज, जेव्हा थोडासा अजून ओम खाली पडतो. मस्त दिसतो गाईज. इकडे सध्या आहे मी पार्किंगमध्ये. ही बघा इकडे आमची बस. आणि आता सगळं आम्ही बाहेर निघालोय जरा 1 तासाची झोप काढून. हे बघा झोपल्यानंतरचा यांचा चेहरा. अरे हसते जरा मेकअप बिकअप केला नाही का, तर लय झुंगारलेली. बाकी ही बघा, हिला बघून वाटेल तुम्हाला आता झोपेतून उठलेली दिसते. ए बाबू बा. तर चला जातो आता आम्ही जीवदानी आईचं दर्शन घेतो. आणि मोजून आता आम्ही पोचलोय 4:30ला. तर चला आता थोडा ऊन पण कमीच आहे, तर एवढा त्रास नाही होणार आम्हाला. पण उतरताना अंधार होऊन जाईल. तर चला बघूयात. बघू शकता गाईज. तर चला घेतो आता आम्ही आमची सुरुवात. इथे कमान पण लावलेली आहे, जीवदानी देवी संस्थान. तर चला इथून आता चढतो आम्ही. बघू शकता गाईज मार्केट. ही पहिली पायरी गाईज. तर चला आता इथून घेतो आता आम्ही आमची चढाण चालू इथून. हे बघा गाईज नवस्फूर्ती, एवढ्या छोट्या मुलीची नवस्फूर्ती गाईज. इकडून आता अशीच पूर्ण एंडपर्यंत चालणार. आणि इकडे आम्ही नॉर्मल. तर गाईज चला इथं घेतल्या आता आम्ही चपली काढायला. 260 पायऱ्यावरती आल्यावर आम्ही आता इथे चपली काढायला घेतल्यात गाईज. बघू शकता सध्या एवढा काही थकल्यासारखं वाटत नाही. बघूयात पुढं, अजून पुढे 1000-1200 पायऱ्या आहेत गाईज. आताशी 260 झाल्यात. बघू आता. सो हे गाईज 630 पायऱ्यापर्यंत काय आलोय आम्ही. आणि सध्या हालत बघू शकता गाईज, घामामध्ये अख्खा चेहरा माखलाय माझा. इकडे बघा आम्ही सगळे रेस्ट करतोय, सगळे थकलेत. इकडे काय इलेक्ट्रॉल्स पण आम्ही सोय करून ठेवलेली आहे. जर का जास्त थकलो तर एक एनर्जी बूस्ट, एक माझा, आणि हा स्वरास मँगो ज्यूस, आणि हा माझा. सगळी सोय केली आहे गाईज आम्ही. थकला असेल तर थकान भागवायची. तर आता बघूया आमची ताई येते. हा आमचा टकलू त्याच्याशी खेळता खेळता अजून एनर्जी येते गाईज. ए बाबू तुझं लक्ष नाही सध्या. हे बघा आमचे भाऊजी फुल ऑन एनर्जेटिक. त्यांचा एनर्जी ड्रिंक रातचा असतो. इकडे आई संपूर्ण एनर्जी लो आईची. आणि इथे सगळ्यात जास्त हाय एनर्जी. चला गाईज आता थोडेच अर्ध्यापर्यंत आलोय आम्ही. अर्ध्यापर्यंत आल्याचा पुढचा प्रवास गाईज थोडासा हेच. आणि संध्याकाळी त्यामुळे एवढा काही त्रास नव्हता आम्हाला. जर का भर दुपारी आलो असतो तर काहीच वाट लागली असते आमची. तर आता पुढे न्यू ट्रिक अनलॉक. क्रॉसमध्ये चालू त्याचं दम कमी लागतो. नेक्स्ट टाइम कधी आता पुढे चढताना ध्यानात ठेवा गाईज. खूपच बघा स्टॉल आणि लिंबू सरबत पण ठेवलेलं आहे. तर थोडा लिंबू सरबत पिऊन घेतो, एनर्जी थोडा अजून वाढेल आमची इलेक्ट्रॉल सोबतच. बघू शकता हे बघा सगळ्यांनी घेतलंय लिंबू सरबत. पंखा वगैरे एकदम सुख भेटला गाईज इथे बसल्यावर आम्हाला. आणि इकडून हा व्ह्यू बघा गाईज, कडक व्ह्यू. तर गाईज आलो आता आम्ही मंदिरामध्ये. बघू शकता इकडं पूर्ण खाली आहे. पण गर्दीच्या दिवशी गाईज एवढा पूर्ण भरलेला असतो.
आणि सध्या पूर्ण मोकळं आहे. आणि आम्ही आता चाललो डायरेक्ट मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला. यायचं मंदिर जवळून घेऊन देतील नाही देतील, मी लांबूनच घेतोय सध्या, बघू शकता. सो काय जीवदानी आईचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो वरती 6व्या माळावर. बघू शकता इकडे कालिका माताचं सुद्धा मंदिर आहे गाईज. आणि वरून तुम्हाला सिनरी दाखवतो इकडचा, खूपच खतरनाक आहे, बघू शकता. इकडे वारोंडा देवीचा मंदिर सुद्धा आहे छोटासा. आणि हा आमचा राजा माणूस रडताना. कार रडतो हा, काय झाला काय बाबू, भूक लागली वाटतं काय झाला. हा बघा महाकाली देवीचं मंदिर, छान आहे असं, सुंदर असं, बघू शकता. हे बघा कालिका माताची मूर्ती. आणि हा इकडे कालभैरवचं मंदिर आहे, बघू शकता. सो गाईज बघू शकता सध्या आपण डोंगराच्या एकदम टॉपवर आहे. आणि हा मंदिराचा एकदम टोक, झेंडा वगैरे इथं फडकतो गाईज. आणि बघू शकता सनसेट अजूनही पूर्णपणे झालेला नाही आहे. आणि व्ह्यू सिटी प्लस जंगल खूप सुंदर आहे गाईज. हे बघा. सो गाईज बघू शकता सध्या इथे पूर्ण स्टॉल लावलेला आहे. कडा, जीवदानी आईचा फोटो वगैरे बघू शकता. इकडे या बाजूला पण आहे. आणि इकडे आता फुल खरेदी चालू आहे गाईज. सो हे गाईज त्याला आता फायनली आम्ही खाली आलेलो आहे देवीचं दर्शन घेऊन. पूर्ण 1230 पायऱ्या उतरून आणि प्लस देवीच्या दर्शनाला लागलेली लाईनीच्या पायऱ्या त्या वेगळ्या. तर टोटल म्हणजे कसे पण 1400च्या आसपास पायऱ्या आहेत गाईज. आणि तेवढ्या पायऱ्या आम्ही चढून एकदम पद्धतशीर आलो आहे. पायांची खूप वाट लागली गाईज, थरथरतायत पाय. जास्त करून इथे काप्सवर खूप प्रेशर आलं आहे. आणि बाकी बघा बाकी मंडळी पण पूर्ण थकलेली दिसते. सध्या इथं झाडाखाली बसलोय, थोडा आराम करतोय. तर गाईज बघू शकता हा नाईट व्ह्यू जीवदानी आई मंदिराचा, खूपच छान वाटतोय गाईज. आणि सगळ्यात भारी तर पायऱ्या वाटतात एकदम चमकताना लिफ्टच्या, खूप छान वाटतोय. आणि इकडे हा ओम सध्या दिसत नाही झाडांमधून, बरोबर थोडंफार समजत असेल तुम्हाला. हा ओम खूपच नाईट व्ह्यू खतरच, एक म्हणजे एक नंबर आहे गाईज नाईट व्ह्यू. तर चला आलो आता आम्ही इकडे, बाकी पब्लिक गेली आहे पुढे. आणि ती समोर आमची बस उभी आहे इथे. तर चला आता बसमध्ये बसतो. तर आता आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.